राम राम. काय खायला आले? मिक्स भाजी. या ठिकाणी आमचे मिक्स भाजी खाण्यासाठी दोस्त आलेत मंडळी, पाहू शकता. आणि आपल्यासोबत हॉटेल पालातील मालक आहेत. सुंदर असा व्यवसाय आणि दिवसाला 10 ते 20 हजार रुपयाचा गल्ला, मेहनतीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर आणि रोजगार निर्मिती करून देणार असे दादा आपल्यासोबत जोडले गेलेत. राम राम. राम राम मुळे साहेब. अख्ख्या महाराष्ट्राच्या परिचयात असलेले मराठी व्यावसायिक उद्योजक, तुमचं नाव सांगाल का? गोरख भगवान काटे. आणि जर असं चुलीवरचं जेवण खायचं असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर पण दिला जाईल. नक्कीच त्या मोबाईलवर कॉल करून व्हिजिट करा. हा आठवडी बाजार आहे गंगाखेडचा. होय, जगात जर्मनी, भारतात परभणी. यावंच लागते परभणीकरांनो. अख्ख्या महाराष्ट्रातून या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या जेवणासाठी लोक येतात. कसं होतं जेवण? जेवण कसं होतं? काय म्हणजे जेवण कसं होतं म्हणलो? एक नंबर. कुठून आले? कोदरी. जिल्हा आहे का? नाही, तालुका हेच आहे गंगाखेड. आणि तालुका आहे, जिल्हा परभणी. परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. एकच नंबर असं जेवण या ठिकाणी जेवायला मिळतंय मंडळी, पाहू शकता. हिरो काय करायला? राम राम. भाज्या वाढायला काय? परवा दिवशी कुठे गेलतास? नाही नव्हताच म्हणून इथं. शाळा करत शाळेची फीस भरण्यासाठी स्वतः काम करतो इथं. आणि काम करत शाळा शिकतो. छोटूला पैसे किती देता? फुकट. शाळेचा खर्च सुद्धा ते कधी कधी देतात, म्हणून तो त्यांना मदत करायला येतो. भगुने सांभाळायला ठेवलंय मला या ठिकाणी. ही जी कला आहे मंडळी, ते सर्व व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, पण ती योग्य वेळेत योग्य टायमिंगमध्ये बाहेर काढता आली पाहिजे. आणि त्या कलेच्या जोरावर अनेकांना असा रोजगार उपलब्ध करून देतात. किती घरं जगवतात तुम्ही दादा? आपण घर जगवतो 12-13. 12 ते 13 घरांना काम देतात. आज केलाय हा, महाराजांचा लय भारी. मागा पुढे बाट. ओ, गल्ल्यावर बसायचं म्हणलंच पैसे मी घेणार. घ्या. ओके. ते पुढे बघ नाही. कोण ठेवा ना. मिक्स भाजी म्हणल्यानंतर कशा प्रकारची तरी आणि भाजी असते पाहू शकता मंडळी. दुसरी भरून दाखवते मी तुम्हाला. सुंदर असं आठवडी बाजारातील जेवण आणि या ठिकाणी खवय्ये आपल्यासोबत आहेत. दादा राम राम. हो, काय सोय नाही, काय नाही. काय सोय नाही? काय सोय करायला पाहिजे? भाजी काय मनावर भाजी नाही. मनावर भाजी नाही, जास्त पाहिजे. ओ, यांना थोडी जास्त भाजी पाहिजे म्हणा. असं सुंदर असं जेवणाचा आनंद घेत घेत दादा सुद्धा जेवण चांगलं आहे. आपल्या ठिकाणी जोडले नाही. कुठून आले तुम्ही दादा? खडीवरून आले. जेवण कसं? एक नंबर. एक नंबर. यावंच लागते. कुठे यावं लागते? बाजार, बैल बाजार. जिल्हा परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. एकच नंबर असं जेवण या ठिकाणी मंडळी पाहू शकता. आता आपण दोघं एकच आहे. काय म्हणले? एक नंबर चव आहे जेवण. केवढं, किती रुपयामध्ये जेवण होईल? जेवण भाजी 50 रुपयाला आहे. भाजी 50 रुपयाला, भाकरी भाकरी काय 10 रुपयाला भाकरी. पोटभर जेवण होतंय. एकच नंबर असं जेवण होतंय. जेवायला एक नंबर आहे. कुठे यावं लागतंय? शनिवार बाजारात. हो, पण नाव गंगाखेड हॉटेल महाराज. ठिकाण, ॲड्रेस, जिल्हा, तालुका? हॉटेल तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी. यावंच लागतंय. यावंच लागतं. नाच करते काय? नाव सांगा त्याचं सांगतो. हॉटेलला महाराज. एकच नंबर असं तेल या ठिकाणी, स्वच्छ आणि सुंदर असं तेल या ठिकाणी वापरलं जाते. ओ, तेल कोणतं वापरता? तेल सोयाबीन. सोयाबीन. सोयाबीनपेक्षा अजून चांगलं कोणतं वापरतं? नाही, सोयाबीन नंबर आहे. डबल फिल्टर. डबल फिल्टर. हा.
लगेच टाकून द्या बघा आम्ही पेटू शकतो. लगेच स्टेटसला ठेवता. नंबर एक जेव्हा आहे शेत आपलं चॅनलचं नाव आहे शेतकरी राजा 21. तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं चॅनल आहे. सबस्क्राईब करतो, लाईक करा, कमेंट करा, शेअर करतो. पटलंच तर बेल आयकॉन बटन मग दाबा. बाकी झाले 5 भाकरी आणि 2 भाजी. मनसोक्त असं जेवणाचा आनंद घेऊन दादा चाललेत आपल्यापासून आणि लाईक कमेंट ते पण करणार आहेत. तुम्ही पण करा. ओके ओके. काय आणलं होतं? पिकअप वाले होता. पिकअप वाले हो. गाड्या आहे तिथं बाहेर, चला गाड्याचा व्हिडिओ काढा आमच्या. बरं बरं आलोच चला. बघा 117 दोघांचं जेवण झालं पोटभर. किती रुपयामध्ये? दिवसभर जेवायचं कामच नाही आता. किती रुपयामध्ये? 170. आपल्या चॅनलचं नाव काय? शेतकरी राजा 21. एकाच ठिकाणी बसून अनेक कामं करणारे दादा कशा प्रकारे तडका मारतात हे बी आपण दाखवूयात मंडळी त्यांना आज. पूर्ण आपले घरगुती मसाले, घरगुती खडे मसाले खडा मसाला, घरगुती काळं वाटण हे सगळं पूर्ण. आणि ही आहे गिरवी हिरवी तरी तर्री. आणि आम्हाला गिऱ्हाईक ओढून घेऊन फळा दे त्यांना, देतात आम्हाला फळा दे. याच बरोबर लगेच बाजूला बैल आहेत आणि हा आहे आठवडी बाजार. ओ राम राम. काय आणले? कुठून आले? कुठं आले? गंगाखेड तालुका जिल्हा? तालुका गंगाखेडचा जिल्हा, जगात जर्मनीत, भारतात परभणी. शेतकरी बांधवांनी या ठिकाणी गाय विकायला आणल्या मंडळी पाहू शकता. आणि हे आहे पालातील जेवण, दररोजचा आपला कंटेंट. या ठिकाणी भाजी पाहूयात कशा प्रकारे भाजी मिळते ते. नंबर आहे, नंबर आहे. काय खाणार आहेत? सगळे शेतकरी भेटले भाऊ आपल्या आज गावाकडची माणसं. शेवमध्ये टाकून वापस उरी घ्या. या तरीनं पोट खराब होत नाही. नाही नाही, घरगुती हे पूर्ण. आणि जास्त तेलही नसतंय. नाही नाही नाही, मिडियम तरी येते. एक सोयाबीन एक मटकी. काही त्रास नाही, काही नाही. पण पूर्ण घरगुती मसाल्याची भाजी.